नमस्कार मित्रांनो, मी आदित्य भोसले. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करतो. आपण इथे फ्रंट एंड डेव्हलपमेंट, रिॲक्ट, जावास्क्रिप्ट, अँग्युलर आणि रिॲक्ट रिअल प्रोजेक्ट इश्यूजबद्दल प्रॅक्टिकल पद्धतीने शिकणार आहोत. तर मला फ्रंट एंड डेव्हलपमेंटमध्ये 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मी रिॲक्ट बेस्ड ॲप्लिकेशन्सवरती आणि अँग्युलर बेस्ड ॲप्लिकेशन्सवरती पण काम करत होतो. तर मला ते शिकताना रिअल टाईम जे काही इश्यूज आलेत, ते मी इथं प्रॅक्टिकल डेमोसहित एक्सप्लेन करणार आहे. तर आपण एक रिॲक्टमधला कॉमन प्रॉब्लेम आज बघूया. तर इकडं आपण बघू शकतो, मी एक सर्च फंक्शनॅलिटी इम्प्लिमेंट करतोय. तर मी इथं हॅलो टाईप करतोय, तर जितक्या वेळा मी एक लेटर टाईप करतोय, तितक्या वेळा तो APIला कॉल जातोय. म्हणजे समजा रिॲक्ट टाईप केलं तर 5 वेळा APIला कॉल गेला. तर हा रिॲक्ट इंटरमिजिएटसाठी कळून जाईल तुम्हाला. जर तुम्ही रिॲक्ट इंटरमिजिएट असाल तर तुम्हाला हा प्रॉब्लेम लगेच समजून जाईल. तर इथं मी हा सॉल्व्ह करण्यासाठी डिबाउन्सिंग ही टेक्निक वापरतोय. तर डिबाउन्सिंगनी होतं काय, तर आपण युजर समजा टायपिंग थांबवलं युजरनी, तरच तो APIचा कॉल होतो. म्हणजे तर ह्याच्या आतमध्ये आपण सेट टाईमआउट ह्या जावास्क्रिप्टच्या वेब APIचा वापर करतोय. तर सेट टाईमआउटने काय होतं, एक टायमर लागतो जोपर्यंत युजर टाईप करतोय, आणि जेव्हा युजर टाईप करून संपल, एक बेअर मिनिमम आपण 5 सेकंदचा ठेवला आहे, 5 मिलीसेकंदचा ठेवला आहे, तर तेव्हा जोपर्यंत त्याला टाईप करून संपतंय त्यानंतरच API कॉल ठेव. आणि मी तिथे आत्ता हे सगळं डिबाउन्स क्वेरी अपडेट करून टाकतो. ठीक आहे. तर आता आपण चेक करूया वर्कआउट झालं का ते. मी रिफ्रेश केलेलं आहे. काय प्रॉब्लेम आला? इथे क्वेरी यूज स्टेटमध्ये. ठीक आहे. बरोबर तर आहे. काय प्रॉब्लेम येत आहे, कसं चेक करायचं? ओके, यूज स्टेटमध्ये क्वेरीच्या ऐवजी स्ट्रिंग पाहिजे. ठीक आहे. कारण ती स्ट्रिंगच आहे. आपण क्वेरी का पास करतोय? जी ऑलरेडी डिक्लेअर स्टेट आहे तीच आपण यूज स्टेटमध्ये पास करतोय. ते तर नाही करायला पाहिजे. ठीक आहे. तरी पण नाही आहे ते. प्रॉब्लेम काय? कन्सोलला चेक करू. सेट टाईम आउट. सिली प्रॉब्लेम. सेट टाईम आउटचा माझ्याकडनं कॅपिटल झाला, त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम येऊ शकतात. असे कोड टाईप फास्ट करतानाही तुम्हाला प्रॉब्लेम येतात, तर ते तुम्ही लक्ष देऊन सॉल्व्ह करा. आता बघा, मी कंप्लीट रिॲक्ट टाईप केल्यानंतरच एक API कॉल केला. ह्याने काय झालं, ऑप्टिमाइज कोड झाला, परफॉर्मन्स इम्प्रूव्ह झाला आणि बरेच प्रॉब्लेम्स ह्याच्यामुळं सॉल्व्ह होतात. तर हाच प्रॉब्लेम आपण एक वेगळ्या पद्धतीने पण सॉल्व्ह करू शकतो. तर लोडॅश वापरून हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आणि असेच तुम्हाला जर व्हिडिओज पाहिजे असतील अजून, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मी असेच मला जे काही प्रॉब्लेम शिकताना आले ते अपलोड करत राहणार आहे. थँक्यू.